तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा जी सुरू झालेली आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडनं त्यांच्याकडनं कारवाई केल्यानंतर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार का शिवसेना शिंदे गटात जाणार याची चर्चा मोठा उधाण या ठिकाणी आलेलं होतं। मात्र सध्या आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी कामं पाहिलेली आहेत। मात्र या संदर्भात सुधाकर बडगुजर हे आपल्या पक्षात नको अशी आता मागणी करत ते थेट आता वरिष्ठ नेते असतील मंत्री असतील गिरीश महाजन असतील यांना भेट देणार आहेत। मात्र का बडगुजर आपल्या पक्षात नको या संदर्भाची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत। काय सांगाल निमसे साहेब, एकंदरीत बडगुजर ज्यांवरती कारवाई करण्यात आली होती त्याच्यानंतर आता ते भाजपच्या वाटेवरती का शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवरती अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र का वाटतं बडगुजर तुमच्या पक्षात आला तर कशा प्रकारची हानी होऊ शकते? त्यांना कुठल्या वाटेवर जायचा हा त्यांचा प्रश्न आहे। आमचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे दहशतवाद्यांबरोबर डान्स करतात त्यांचा संबंध आहे थेट बॉम्बस्फोटातल्या आरोपींशी किंवा ज्यांनी नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आहे भूसंपादनामध्ये, अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत घेऊ नये हे आम्ही कळवण्यासाठी माननीय संकटमोचन गिरीशजी महाजन यांना आम्ही भेटणार आहे। आणि नाशिकवर जे संकट घोंघवत आहे ते दूर करण्यासाठी गिरीश महाजन आम्हाला नक्की मदत करतील। कारण रात्री आमचं बोलणं झालं, त्यांनी 11 वाजेचा वेळ दिला आहे। आता आम्ही त्यांच्याच भेटीसाठी निघालेलो आहोत। मात्र पाहायला गेलं तर तुमची नाराजीच म्हणावी लागेल, पण मात्र दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्याकडे देखील संख्याबळ नगरसेवक देखील आहेत, त्यामुळे त्या ताकदीच्या जवळ येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भाजपला फायदा होऊ शकतो। त्यामुळे त्यांना घेतल्यामुळे त्याचा फायदा नाही, लॉस होणार आहे। अशा लोकांना घेतल्यामुळं लॉस होणार आहे, जनता आमच्यापासून दूर जाईल आणि त्यांचा कसला फायदा? आम्ही पूर्वी सत्तेत होतो, आजही सत्तेत येणार आहे। अनेक लोक आमच्यामध्ये येणार आहेत। आम्ही 100+ नारा दिलेला आहे तो आम्ही करणार आहे। उलट तो आल्यावर काही नगरसेवक कमी होतील, लोक आमच्यापासून तुटतील, म्हणून अशी घाण भारतीय जनता पक्षामध्ये नको। कारण इकडं देशाचे पंतप्रधान आतंकवाद्यांविरुद्ध कारवाई करतात आणि हे आतंकवादी आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपांबरोबर नाचणाऱ्यांना आपण पक्षात घ्यायचं का हेच आम्ही वरिष्ठांना कानावर घालणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश गीतेसारखे भ्रष्ट असतील ज्यांनी भूसंपादन घोटाळा केला किंवा सुधाकर बडगुजर यांना आम्ही पक्षात घेऊ देणार नाही। बात निकलेगी तो दिल्ली तक जाएगी। मात्र पाहायला गेलं तर बडगुजर यांनी आता पायमुळे रोवाला सुरुवात झालेली आहे। कारवाईच्या नंतर त्यांनी नागरिकांसाठी जी भेट घेण्यात आली होती मुख्यमंत्री असं त्यांचं म्हणणं आहे। अनेक उपक्रम मी त्या नाशिकमध्ये राबवले आहेत, त्यामुळे कारवाई जी केलेली आहे ती कुठे तर चुकीची कारवाई केलेली आहे, त्यामुळे आता त्यांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आम्ही 15-20 वर्षापासून ते सभागृहात आहे, आम्ही आहे। यांना तर 30 वर्ष झाले सभागृहामध्ये आहे, हे 15-20 वर्षापासून सभागृहात आहे। ते काय कामं करताय आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही शिकवू नये, त्यांचं त्यांनी बघावं। आम्हाला माहिती आहे ते किती कामाचे आणि किती नाही, अख्ख्या नाशिककरांना माहिती आहे। लक्षवेधी काय एकंदरीत मांडण्यात आली त्यांनी नाशिकमध्ये अनेक लोकांच्या समाजात आणि त्या संदर्भात तुम्ही देखील आता पाऊल उचललेलं आहे? असं आहे, मुख्यमंत्री आहे, कुठलीही जनता त्यांच्याकडं तक्रार घेऊन येऊ शकते। ते जवळीक साधण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न होता। आमचे देवाभाऊ असे आहेत, सर्वांचं ऐकून घेतात, पण जे करतात ते डायरेक्ट करतात आणि थेट करतात। मात्र गिरीश महाजनशी काय बोलणं झालं का या संदर्भातली चर्चेसाठी? आज तुम्हाला कधीची वेळ दिलेली आहे आणि एकंदरीत त्या संदर्भातला पाठपुरावा काय करणार आहे? नाशिकच्या सर्व नगरसेवक तिथे चाललेत माझी, काय कधी पाठपुरावा असणार आहे? नाही, आम्ही गिरीश भाऊंना सर्व सांगणार आहे की भाऊ हे असं असं प्रकरण आहे आणि आम्हाला खात्री आहे की गिरीश भाऊ योग्य निर्णय घेतील आणि अशा घाणींना पक्षात घेणार नाही। नक्की तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील सभागृहात अनेक मतं मांडली होती। सुधाकर बडगुजर आल्याने भाजप पक्षामध्ये ताकद वाढणार का? यांचं म्हणणं आहे की कुठंतरी मायनस होणार आहे। का वाटतं सुधाकर बडगुजरला घेतल्यामुळे भाजप पक्ष मोठा होणार? गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं कामकाज करीत असताना स्वच्छ प्रतिमेचा हा पक्ष आहे। यामध्ये भ्रष्टाचारी माणसाला खपवून घेतलं जात नाही। स्वर्गीय वंडपंत जोशी, दौलतराव आहेर, पोपटराव हिरे यांच्या आधिपत्याखाली आम्ही कामं केलेले आहे आणि त्यांच्या काळात कधी असं झालं नाही, तर पुढच्याही काळात होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। नक्कीच। मात्र आजच्या या बैठकीमध्ये गिरीश महाजनशी कोणकोणते मुद्दे तुम्ही खास करून ठेवणार आहेत की बडगुजर संदर्भातले पावलं तुम्ही उचलणार आहात? नाशिकमध्ये जी लोकांमध्ये होणारी चर्चा आणि त्यापासून होणारं पक्षाला नुकसान हे आम्ही प्रथमतः गिरीश महाजन साहेबांशी बोलणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच गिरीश महाजन साहेब यातून तोडगा काढतील आणि या लोकांना घेणार नाही अशी पूर्ण खात्री आहे।
नक्कीच यातनं कुठंतरी गिरीश महाजन मंत्री यांच्यासोबत बैठक केल्यानंतर सुधाकर बडगुजर या संदर्भातल्या काय गोष्टी ते मांडणार आहेत. मात्र येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये जर सुधाकर बडगुजर यांना जर भाजपमध्ये घेतलं तर कुठंतरी हा मोठा फटका सहन करावा लागेल. भाजप हा पक्ष जो आहे तो चांगला पक्ष आहे आणि या संदर्भातली पूर्णतः माहिती जे ते गिरीश महाजनला देणार आहेत की सुधाकर बडगुजर आल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात तोटा नुकसान या भाजपला होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सुधाकर बडगुजर शिवसेना शिंदे पक्ष गटात जाणार की येणाऱ्या काळात भाजपकडे जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुलुंड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.